सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वदेश फार्मास्युटिकल यांच्या माध्यमातून 68 किलो औषधांचं वाटप करण्यात आलं। हा उपक्रम भाजप जैन प्रकोष्ठाचे प्रदेश ज्येष्ठ नेते डॉक्टर रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे संचालक सागर पाटील, हर्षद पाटील व विपुल पाटील यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला। स्वदेश फार्मास्युटिकल संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेते। नुकताच आमदार सुधीरदादा गडगडे यांच्या वाढदिवसानिमित्त औषध तुझ्या हाती हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला होता। या उपक्रमांतर्गत आमदार गडगडे यांच्या वजनाएवढी औषधं गरजू रुग्णांना वितरित करण्यात आली। तसेच सरकारी रुग्णालयांनाही औषधांच्या स्वरूपात मदत करण्यात आली। याच परंपरेला पुढे नेत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तही 68 किलो औषधांचं वाटप करण्यात येणार असून ही औषधे गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात येत आहे। यावेळी डॉक्टर रावसाहेब पाटील तसेच महिला जिल्हा जैन प्रकोष्ठ यांच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमात सौ अर्चना चौधरी, सौ स्वाती कोल्हापुरे, सौ वर्षा चौगुले, सीमा किनिंगे तसेच जैन प्रकोष्ठाचे कार्यकर्ते शीतल चौगुले, चंद्रकांत पाटील, अमित चिंचवडे, संजय चौधरी, अभिजित पाटील, बाहुबली देसाई, श्रेयांश पाटील, प्रांजली मेहता यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। मी उज्ज्वला सुकुमार चौधरी, भाजप जैन प्रकोष्ठ महिला अध्यक्ष। उद्या आपल्या पालकमंत्री सांगली जिल्ह्याचे चंद्रकांत दादा पाटील यांचा 67वा वाढदिवस आहे। त्यानिमित्त आपल्या भारतीय भाजप जैन प्रकोष्ठकडून भरपूर शुभेच्छा आणि त्यांचं आयुष्य दीर्घायुष्य लाभो आणि आरोग्यदायी लाभो एवढीच आमच्या जैन प्रकोष्ठकडून त्यांना शुभेच्छा आहे। नमस्कार। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या 67व्या वाढदिवसानिमित्त जैन प्रकोष्ठकडून हार्दिक शुभेच्छा। चंद्रकांत दादा आपले पालकमंत्री यांचा उद्या 67वा वाढदिवस आहे। जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून आम्ही एक चांगला उपक्रम राबवत आहोत। जवळजवळ 67,000 किमतीची औषधं आम्ही सिव्हिल हॉस्पिटल किंवा मिरज सिव्हिल हॉस्पिटल गरीब रुग्णासाठी आम्ही वाटप जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून करत आहे आणि स्वदेशी फार्मास्युटिकलची आमच्या कंपनीची औषधं ही वितरण करून गरिबांना एक दिलासा देण्याचा ह्या निमित्ताने आम्ही एक उपक्रम राबवत आहे। जैन प्रकोष्ठ हे नेहमीच दान धर्म करण्यामध्ये जैन समाज पुढे असतो, तर यावेळेला औषधाचं दान करून एक वेगळा उपक्रम राबवण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। यामध्ये आमचे जे काही प्रकोष्ठचे सर्व लोक येतील आणि एक चांगल्या पद्धतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषध दान करण्याचा उपक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडतो।